हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आपला टॅलीचा नेक्स्ट व्हिडिओ आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला टाइप्स ऑफ अकाउंट्स आणि गोल्डन रूल्स ऑफ डेबिट क्रेडिट सांगणार आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग आणि टर्म्स ऑफ अकाउंटिंग सांगितलेलं आहे. जर कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तर टाइप्स ऑफ अकाउंट्स बघा. The debit and credit accounts rules are based on three types of rules which are also called as types of accounts. म्हणजे जे रूल्स आहेत त्याच्यावरती बघा जे काही टाइप्स ऑफ अकाउंट्स आहेत ते. तर ते तीन अकाउंट्स कोणते आहेत? पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. हे तीन टाइप्स आहेत बघा अकाउंटचे. तर पर्सनल अकाउंट काय असतं? पर्सनल अकाउंट्स इटसेल्फ रेफर टू अ नेम ऑफ पर्सन आणि इट रिप्रेझेंट्स अन इंडिव्हिज्युअल ऑर कंपनी ऑर एनी ऑर्गनायझेशन. म्हणजे पर्सनल अकाउंट तुमचं काय असतं? नेम असतं. पर्सन नेम, कंपनी नेम, ऑर्गनायझेशन नेम, इन्स्टिट्यूट नेम, जे काही नेम येत असेल तर त्याला आपण पर्सनल अकाउंटचं म्हणतो बघा. पर्सनल अकाउंटचे एक्झाम्पल इथे ABC लिमिटेड, बँक अकाउंट, कस्टमर अकाउंट, रमेश अकाउंट, हे सगळे नेम्स आहेत म्हणून यांना आपण पर्सनल अकाउंट्स बोलतो. देन रूल काय आहे पर्सनल अकाउंटचा? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. हा रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण तुम्ही जेव्हा टॅलीमध्ये एंट्री कराल तेव्हा तुम्हाला डेबिट साईडला काय जातं, क्रेडिट साईडला काय जातं हे तुम्हाला आलं पाहिजे. ट्रान्झॅक्शनची एंट्री करतो तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे डेबिटला काय जातं आणि क्रेडिटला काय जातं. सो हे रूल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आणि आपण पर्सनल अकाउंटचा रूल कधी अप्लाय करतो? जेव्हा ट्रान्झॅक्शनमध्ये नेम येत असेल, जसं की पर्सन नेम, कंपनी नेम, ऑर्गनायझेशन नेम, बँक नेम, काही नेम येत असेल तर आपण त्याला पर्सनल अकाउंट बोलतो. तर रूल काय आहे? डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. हा रूल लक्षात ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला टॅलीमध्ये एंट्री करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. तर एक्झाम्पल बघा. मिस्टर जेनिफर पेड ₹45,000 टू XYZ PQR प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बाय चेक. तर त्यांनी पे केलंय 45,000 कोणाला? XYZ PQR प्रायव्हेट लिमिटेडला बाय चेक, म्हणजे बँकेतून पे केलेत बघा. तर XYZ PQR प्रायव्हेट लिमिटेडला आपण पे केलंय आणि हे XYZ PQR प्रायव्हेट लिमिटेड काय आहे? कंपनी नेम आहे. सो याला पर्सनल अकाउंटचा रूल अप्लाय करणार बघा आपण. तर इकडे बघा डेबिट साईडला काय येतं? XYZ PQR प्रायव्हेट लिमिटेड. डेबिटला का आलं ते? कारण पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट द रिसिव्हर. XYZला आपण पैसे देतोय, मीन्स तो रिसिव्ह करतोय पैसे, मग तो रिसिव्हर झाला म्हणून तो कुठे आलाय? डेबिटला आलाय. जर त्याच्याकडून आपण घेतले असते पैसे, जर त्याने आपल्याला दिले असते, आपण त्याच्याकडून रिसिव्ह केले असते पैसे, तर तो कुठं आला असता? क्रेडिटला आला असता. बट त्याला आपण पे केलेत, मीन्स तो रिसिव्हर झाला. पैसे घेतोय तो, मीन्स रिसिव्हर, म्हणून तो डेबिट. पर्सनल अकाउंटचा रूल काय? डेबिट द रिसिव्हर. जो कोणी रिसिव्हर असेल तो डेबिटला जातो बघा. XYZ PQR प्रायव्हेट लिमिटेड हे डेबिटला आलं बघा 45,000. टू चेक, बाय चेकने पेमेंट केलंय म्हणून तर टू मध्ये काय आलं? बँक अकाउंट. क्रेडिट केलं आपण, चेकने दिलं आपण, सो टू बँक अकाउंट. जर कॅशने दिलं असतं तर टू कॅश अकाउंट. क्रेडिटला काय आलं असतं? कॅश आलं असतं, कॅश अकाउंट आलं असते. बट आपण चेकने दिले म्हणून तर बँक अकाउंट आलं. सो क्रेडिट द गिव्हर रूल अप्लाय केला आपण पर्सनल अकाउंटचा. नेक्स्ट अगेन इकडे सेकंड एक्झाम्पल आहे. मनोज पेड ₹5,000 टू ABC लिमिटेड बाय चेक. अगेन मनोज हे एक कंपनी आहे, त्याने पे केलंय ABC लिमिटेडला चेकने. परत त्यांनी चेकने पेमेंट केलंय बघा. आता ABC लिमिटेडला पेमेंट केलंय, मीन्स तो पैसे घेतोय, रिसिव्ह करतोय. मग ABC लिमिटेड काय झाला? रिसिव्हर झाला. रिसिव्हर झाला म्हणून तो डेबिटला आला बघा. ABC लिमिटेड डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. ABC लिमिटेड डेबिटला आला का? कारण तो रिसिव्हर झाला, त्याला आपण पैसे दिलेत. जर त्याच्याकडून आपण पैसे घेतले असते तर तो टू मध्ये आला असता, क्रेडिटला आला असता. बट आपण त्याला पेमेंट केलंय म्हणून तो रिसिव्हर झाला आणि तो रिसिव्ह करतोय पैसे, म्हणून तो डेबिटला आला बघा. ABC लिमिटेड 5,000 आणि रूल अप्लाय केला आपण पर्सनल अकाउंट, कारण तो नेम आहे, कंपनी नेम असल्यामुळे आपण त्याला पर्सनल अकाउंटचा रूल अप्लाय केला. रिसिव्हर असल्यामुळे डेबिटमध्ये टाकलंय. टू बँक अकाउंट 5,000. चेकने दिलंय पेमेंट म्हणून तर बँक अकाउंट आलं. सेकंड जे टाईप आहे ते रिअल अकाउंट. जर तुमच्या ट्रान्झॅक्शनमध्ये ॲसेट नेम येत असेल तर त्याला आपण रिअल अकाउंटचा रूल अप्लाय करतो. ॲसेट म्हणजे तुमचं प्रॉपर्टीज, जसं की बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, हे काही तुमच्या ट्रान्झॅक्शनमध्ये असे काही नेम येत असतील, कॅश, हे पण हे ॲसेट आहे बघा. तर त्याला आपण रिअल अकाउंटचा रूल अप्लाय करतो. रिअल अकाउंटचा रूल काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट.
म्हणजे जे काही तुमच्या बिझनेसमध्ये येतंय, व्हॉट कम्स इन म्हणजे जे काही बिझनेसमध्ये येतंय ते डेबिटला जाईल. आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणजे जे काही बिझनेसमधून जातंय ते क्रेडिटला येईल बघा. हा पण रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा रूल आपण कधी अप्लाय करतो, जेव्हा ट्रान्झॅक्शनमध्ये ॲसेट नेम येत असेल तर, प्रॉपर्टीज नेम येत असेल तर. जसं की बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी हे काही तुमच्या ट्रान्झॅक्शनमध्ये नेम आले तर आपण त्याला रिअल अकाउंटचा रूल अप्लाय करतो. जसं की डेबिटला जाईल व्हॉट कम्स इन जे काही बिझनेसमध्ये येत आहे ते डेबिटला, क्रेडिटला जाईल व्हॉट गोज आउट जे काही बिझनेसमधून जात आहे ते तुमच्या क्रेडिटला जाईल बघा. एक्झाम्पल आहे बघा, मिस्टर जो परचेस्ड फर्निचर ऑफ ₹75,000 फॉर कॅश. तसं जो एक कंपनी आहे त्यांनी काय केलं, फर्निचर परचेस केलं 75,000 देऊन, कॅश देऊन त्यांनी काय केलं, फर्निचर परचेस केलं. तर आता हे फर्निचर नेम आलं बघा ट्रान्झॅक्शनमध्ये. मग काय आलं, फर्निचर काय आहे, ॲसेट आहे. ॲसेट आहे म्हणून आपण त्याला कोणता रूल अप्लाय करणार, रिअल अकाउंटचा रूल अप्लाय करणार. तर इथं बघा फर्निचर अकाउंट डेबिटला आलं, कारण फर्निचर जेव्हा आपण परचेस करतो, जेव्हा आपण फर्निचर विकत घेतो तेव्हा फर्निचर आपल्या बिझनेसमध्ये येतं आणि कॅश आपल्याकडून जाते. सो व्हॉट कम्स इन डेबिटला काय येतं, आपलं फर्निचर अकाउंट. म्हणजे जो काही बिझनेसमध्ये येतो डेबिटला काय येईल, व्हॉट कम्स इन फर्निचर येते म्हणून फर्निचर अकाउंट डेबिटला गेलं, आपल्याकडून कॅश जाते, व्हॉट गोज आउट म्हणून क्रेडिटला कॅश अकाउंट आलं बघा. सो सिम्पल आहे, जे काही बिझनेसमध्ये येत आहे ते डेबिटला, जे काही बिझनेसमधून जाते ते क्रेडिटला. आपण फर्निचर परचेस केलं आहे, सो फर्निचर अकाउंट डेबिटला, आपल्याकडून काय जाते, कॅश, सो कॅश अकाउंट क्रेडिटला. फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 75,000. रूल कोणता अप्लाय केला आपण, रिअल अकाउंटचा. का, कारण ॲसेट नेम आलाय ट्रान्झॅक्शनमध्ये, फर्निचर आलंय. सेकंड पण एक्झाम्पल आहे बघा, बॉट मशिनरी ऑफ ₹5,000 इन कॅश. आता मशिनरी अगेन परचेस केलं आहे आपण 5,000 कॅश देऊन. परत मशिनरी हे ॲसेट नेम आहे म्हणून याला आपण रिअल अकाउंटचा रूल अप्लाय करणार. रिअल अकाउंटचा रूल काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो मशिनरी अकाउंट बघा इथं डेबिटला आलं, कारण जेव्हा आपण मशिनरी विकत घेतो तेव्हा ते बिझनेसमध्ये येतं. व्हॉट कम्स इन डेबिटला जातं म्हणून ते बिझनेसमध्ये मशिनरी येते म्हणून मशिनरी अकाउंट. डेबिटला 5,000 टू कॅश अकाउंट, कॅश आपल्याकडून जाते म्हणून क्रेडिटला काय येईल, कॅश अकाउंट 5,000. सिम्पल आहे, मशिनरी येते म्हणून डेबिटला जाईल, कॅश आपल्याकडून जाते म्हणून क्रेडिटला जाईल. हे झालं रिअल अकाउंट. नेक्स्ट आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट्स आर टेम्पररी अकाउंट्स दॅट रिलेटेड टू इन्कम एक्सपेन्सेस. म्हणजे जे काही तुमचे इन्कम होत असेल, काही एक्सपेन्सेस होत असतील, असे जे अकाउंट्स असतील त्यांना आपण नॉमिनल अकाउंट्स म्हणतो. जसे की तुमचं सेल्स केलं की आपल्याला इन्कम होतं, कॉस्ट ऑफ गुड्स, रेंट, इंटरेस्ट, सॅलरी, हे काय नॉमिनल अकाउंट्स आहे बघा. कारण त्याच्यामधून आपल्याला इन्कम किंवा एक्सपेन्सेस दिसून येतात. तर रूल्स ऑफ नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड प्रॉफिट्स. सो जे काही एक्सपेन्सेस किंवा लॉसेस असतील ते तुमच्या डेबिटला जातील आणि जे काही प्रॉफिट असेल किंवा इन्कम असेल ते तुमचं कुठे जाईल, क्रेडिटला. नॉमिनल अकाउंट रूल लक्षात ठेवायचा, डेबिटला सगळे एक्सपेन्सेस येतात किंवा लॉसेस, क्रेडिटला सगळं प्रॉफिट आणि इन्कम येतात. सो एक्झाम्पल आहे बघा, मिस जेनी परचेस्ड गुड्स ऑफ ₹22,000 फॉर कॅश. जेनीने गुड्स परचेस केलेत 22,000ला फॉर कॅश. आता परचेस केलं मीन्स आपल्याला तो एक्सपेन्स होतोय, जे काही आपण गुड्स विकत घेतलेत म्हणजे आपल्याला खर्च होतोय म्हणजे काय झालं, ते नॉमिनल अकाउंट. एक्सपेन्स होतोय ना आपल्याला म्हणून ते नॉमिनल अकाउंटला जाईल बघा. म्हणून परचेस अकाउंट काय येईल, डेबिटला येईल, कारण तो आपल्याला एक्सपेन्स होतोय कितीचा, 22,000चा. सो कॅश एक ॲसेट असल्यामुळे आपण त्याला रिअल अकाउंटचा रूल अप्लाय करतो. आपल्याकडून कॅश जाते, जेव्हा आपण गुड्स परचेस करतो तेव्हा कॅश आपल्याकडून जाते, सो बिझनेसमधून बाहेर जाते, व्हॉट गोज आउट. सो आपण याला रिअल अकाउंटचा रूल अप्लाय केला आहे बघा. सो ते क्रेडिटला जाईल. कॅश ॲसेट असल्यामुळे आपण त्याला रिअल अकाउंटचा रूल अप्लाय केला आणि कॅश आपल्या बिझनेसमधून बाहेर जाते म्हणून ते क्रेडिटला येईल बघा. ओके, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. हे झालं तुमचं फर्स्ट ट्रान्झॅक्शनची एंट्री. सेकंड आहे सॅलरी पेड ऑफ ₹10,000 बाय कॅश. सॅलरी पेमेंट केलं आहे 10,000ने. आता पेमेंट केलं आहे मीन्स अगेन एक्सपेन्स झालं आहे बघा. एक्सपेन्स झालं आहे म्हणजे नॉमिनल अकाउंट रूल अप्लाय करणार. सो आता सॅलरी काय आपल्याला एक्सपेन्स आहे, खर्च आहे, मग नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे,
डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिटला सॅलरी अकाउंट जाईल बघा, कारण हे आपल्याला एक्सपेन्स होतं. जेव्हा आपण सॅलरी रिसीव्ह करतो तेव्हा आपल्याला इन्कम होतं, तेव्हा ते क्रेडिटला जाईल. बट इथं काय होतं, सॅलरी पेड करतोय आपण, म्हणून हे कुठं जाईल, डेबिटला जाईल, कारण ते एक्सपेन्स आहे. सॅलरी अकाउंट 5000 डेबिट टू कॅश अकाउंट. बघा, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इथं आपण डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, याला रूल कोणता अप्लाय केला आपण, नॉमिनल अकाउंटचा, कारण सॅलरी अकाउंट एक्सपेन्स आहे, खर्च आहे, म्हणून आपण त्याला नॉमिनल अकाउंटचा रूल अप्लाय केला आहे. अगेन इथं कॅश हे ॲसेट आहे, करंट ॲसेट आहे, ह्याला आपण कोणता रूल अप्लाय केला आहे, रिअल अकाउंटचा. वॉट गोज आउट, कॅश बाहेर जाते म्हणून आपण त्याला क्रेडिटला टाकलं आहे. बघा, जर इथं डिस्काउंट रिसिव्ह असतं तर उलटी एंट्री झाली असती, किंवा सॅलरी रिसिव्ह असतं तर उलटी एंट्री झाली असती, बाय कॅश टू सॅलरी. बट इथं एक्सपेन्स होतोय सॅलरीचा म्हणून तो डेबिटला गेलाय. सो हे झालं तुमचं टाईप्स ऑफ अकाउंट्स आणि रूल्स ऑफ अकाउंट्स. रूल्स ऑफ अकाउंट लक्षात ठेवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला टॅलीची एंट्री करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. थँक्यू.